नमस्कार. आज आपण अधिक महिन्यामधील पौर्णिमेच्या दिवशी कुंकुमार्जन कसं करायचं त्याबद्दल माहिती घेणार आहोत. अधिक महिन्यामध्ये पवित्र असं जे दिवस असतात त्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे आपले आपले महत्त्व आहे. तर कुंकुमार्जन हे पौर्णिमेला करण्याचा उद्देश 30 तारीख आणि 31 मे 2 दिवस आलेला आहे. तर कुंकुमार्जन करण्यासाठी आपण माता लक्ष्मीची मूर्ती घेऊ शकता किंवा कोणाच्या घरात जर कुठल्याही देवीचे टाक असतील तर ते टाक घेऊ शकता. आणि जर नसेल तर आपण सुपारी घेऊन सुपारीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानून त्याच्यावरती कुंकुमार्जन करायचं आहे. तर आंघोळ वगैरे करून स्वच्छ कपडे घालून दिवा धूपबत्ती लावून आपण ज्या तस्वीरीला किंवा सुपारीला माता लक्ष्मीचं रूप म्हणून कुंकुमार्जन करणार आहोत त्याला आपण ओवाळायचं आहे. कापूर जाळायचा आहे, भीमसेनी कापूर. घरामध्ये सुगंध यायला पाहिजे. आणि माता लक्ष्मी प्रत्यक्ष आपल्या घरात आलेली आहे आणि आपण तिला कुंकुमार्जन करत आहोत असं आपण हे करायचं आहे. आणि कुंकुमार्जन करताना आपण एका ताटात ठेवून असं खालून वर नेऊन सोडायचं आहे. हे बोट लावायचं नाही, खालून वर नेऊन टाकायचं. त्या 108 वेळा करू शकता किंवा तुम्ही माता लक्ष्मीचा मंत्र म्हणून हे करू शकता. ओम श्री लक्ष्मी देवाय नमः, ओम विष्णुप्रियाय नमः, ओम सर्व मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके नमः, ओम दुर्गा देवी नमः असं म्हणून सुद्धा तुम्ही कुंकुमार्जन करू शकता. आता हे कुंकुमार्जन झाल्यानंतर तुम्ही व्यवस्थित घेऊन एका डब्बीमध्ये भरून ठेवायचं आणि माता लक्ष्मीची मूर्ती तशीच ठेवायची, लगेच धुवायची नाही आहे. कारण त्या कुंकुमार्जनाचं वास्तव्य त्या मूर्तीमध्ये कमीत कमी 24 तास तरी राहायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही माता लक्ष्मीच्या प्रतिमेला आंघोळ घालू शकता, सुपारीला आंघोळ घालू शकता. ठीक आहे. आणि आता हे जे आपण कुंकुमार्जन केलेलं आहे मंत्रजाप सहित धूप दीप दाखवून, तर ते तुम्ही कुठे बाहेर कुठल्या महत्त्वाच्या कामासाठी जाताना, इंटरव्ह्यूला जाताना तुम्ही तुमच्या थर्ड आयवरती लावायचं आहे. परत जे सुवासिनी आहेत त्यांना लावायला द्यायचं आहे. पण पुन्हा ते कुंकू आपण कुठल्याही देवतांना लावायचं नाही आहे. कळलं? ते आपल्यासाठी आहे. आता आपल्याला एकदा देवांना वाहून झालं ना, तर आपण ते आपल्यासाठी आहे. काही लोक चुका करतात की तेच वाहिलेलं पुन्हा घेतात, रोजच्या वापरामध्ये टाकतात आणि पुन्हा लावतात. ते तसं करायचं नाही, कारण त्याच्यामध्ये एक प्रकारची आपण मंत्रजापाची ताकद आलेली असते. तर त्याने काय होईल, तुम्ही जे ते ताकद आलेली आहे त्या कुंकामध्ये ते तुम्ही जर रोज लावलं तरी चालतं. असं नाही की रोज लावायचं नाही. ज्या सुवासिनी असतील, कुमारिका असतील घरामध्ये, त्यांना तुम्ही लावायला द्या. एक देवाचा आशीर्वाद आहे. कोणाला तुम्ही भेट म्हणून देऊ शकता की मी कुंकुमार्जन केलेलं आहे, तुम्ही घ्या. त्या जर घेत असतील, लावत असतील तर. नाही तर घेऊन टाकून दिलं तर त्याचा उपयोग नाही. एकेकांना खूप आवड असते तर ते लावतात. आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही हे कुंकुमार्जन कराल म्हणजे आणि त्याचा उपयोग कराल इंटरव्ह्यूला जाताना, मुलांच्या परीक्षेला जाताना किंवा एखाद्या वेळी जर रात्री कोणाला स्वप्न पडत असतील तरीही लावलं तरी चालतं. एक प्रकारचं ते रक्षा आहे. रक्षासूत्र म्हणतो ना, जसं आपण हातात बांधतो तसं हे कुंकुम एक प्रकारचं, जसं मूल रडत असेल छोटं, त्याला लावलं तरी ते रडायचं कमी होतं, कारण ह्याच्यामध्ये ताकद आहे. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद. अधिक मास, पौर्णिमा आणि कुंकुमार्जन ह्याची माझ्याकडून जेवढी तुम्हाला माहिती देता येईल तेवढी मी दिलेली आहे. आशा करते की तुम्हाला कळाली असेल. जर तुम्हाला समजलं असेल तर समजलं म्हणून लिहा, नाही समजलं तर नाही समजलं म्हणून लिहा. चॅनेलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने माझे 24,000 व्ह्यूज झालेले आहेत. आता सबस्क्राईब बाकी आहेत, तर ते सबस्क्राईब करायचं काम चालू आहे. खूप खूप धन्यवाद.